नमस्कार. आज 21 जून राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे संस्थापक आणि आद्य सरसंघचालक परमपूजनीय डॉक्टर केशव बैराम हेडगेवार यांचा हा 82वा स्मृतिदिन. 21 जून 1940 रोजी पूजनीय डॉक्टरांचं नागपूरमध्ये देहावसान झालं. त्यावेळेला संघाच्या स्थापनेला 15 वर्ष झाली होती आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघ ही देशामधल्या राजकीय सामाजिक कार्यकर्त्यांनी दखल घेतली पाहिजे अशी एक संघटना म्हणून अवघ्या 15 वर्षात नावारूपाला आली होती. या संघटनेच्या बांधणीसाठी, उभारणीसाठी पूजनीय डॉक्टरजीने 15 वर्षामध्ये देश पिंजून काढला होता. आणि पूजनीय डॉक्टरजींच्या एकूणच चरित्राचं, व्यक्तिमत्वाचं वैशिष्ट्य असं आहे की संघाची स्थापना केली त्यावेळेला पूजनीय डॉक्टरजी विदर्भ प्रांत काँग्रेस कमिटीचे सचिव होते. त्याच्या आधी वैद्यकीय शिक्षण घेण्यासाठी इतर अनेक संधी उपलब्ध असताना त्यांनी कलकत्त्याची निवड केली होती. आणि कारण काय होतं तर कलकत्ता हे भारतीय क्रांतिकारकांचं त्यावेळेचं सर्वात मोठं केंद्र होतं. ब्रिटिश सत्ता उलथवून टाकण्यासाठी सशस्त्र क्रांतीच्या माध्यमातून जे प्रयत्न करता येतील ते केले पाहिजेत असं मानणारे देशभरातले जेवढे लोक होते त्या सगळ्यांना कलकत्त्याबद्दल आकर्षण होतं. आणि त्याचं कारण होतं आनंदमठ ही कादंबरी. बंकिमचंद्रांनी लिहिलेल्या आनंदमठ कादंबरीतून आणि वंदे मातरम गीतातून जो संदेश देशभरामध्ये गेला आणि त्याच्याच बरोबर त्याच्या त्या प्रेरणेतून बंगालमधून क्रांतिकारकांची जी एक खूप मोठी फळी उभी राहिली, त्यामुळे संपूर्ण देशामधल्या तरुण वर्गाला कलकत्त्याबद्दल, कलकत्त्यामधल्या क्रांतिकारकांच्या हालचालींबद्दल अत्यंत आकर्षण होतं. आणि त्या आकर्षणापोटी आपल्याला देशातला इंग्रजांचं राज्य उलथून टाकायचं आहे, त्याच्यासाठी आपण काय करू शकतो हे समजून घेण्यासाठी पूजनीय डॉक्टरांनी सुद्धा कलकत्त्याला धाव घेतली शिक्षणाच्या निमित्ताने. कलकत्त्याच्या त्यांच्या वास्तव्यामध्ये अनुशीलन समितीशी त्यांचा खूप जवळचा संबंध होता, त्याच्यामध्ये त्यांचा सहभाग होता. आणि हा अनुशीलन समितीबरोबरचा त्यांचा सहभाग हा नंतरही कायम होता. परत आल्यानंतर वैद्यकीय शिक्षण पूर्ण करून वैद्यकीय पदवी घेऊन आल्यानंतर पूजनीय डॉक्टरजी नागपूरला आले. नागपूरमध्ये त्यांनी काही काळ वैद्यकीय व्यवसायसुद्धा केला. पण स्वातंत्र्य चळवळीबद्दलचं आकर्षण, देश पारतंत्र्यातून मुक्त झाला पाहिजे, ही जी त्यांची उर्मी होती ती इतकी प्रबळ होती की आपण केवळ व्यवसाय करत सर्वसामान्य आयुष्य जगू शकत नाही, हा जेव्हा विश्वास त्यांना पूर्ण स्पष्ट झाला की आपण असं आयुष्य नाही जगू शकत, तेव्हा त्यांनी आपला व्यवसाय बंद केला आणि पूर्णपणे देशसेवेला वाहून घेतलं, स्वातंत्र्य चळवळीला वाहून घेतलं आणि काँग्रेसच्या कामामध्ये सहभागी झाले. त्यावेळेची काँग्रेस आणि आजची काँग्रेस याच्यामध्ये खूप फरक आहे. त्यावेळेला पूजनीय डॉक्टरजी हे लोकमान्य टिळकांच्या व्यक्तिमत्वाने प्रभावित झालेले ते प्रेरित होते. लोकमान्यांचा सहवासही त्यांना लाभला, लोकमान्यांचं प्रत्यक्ष मार्गदर्शनही त्यांना लाभलं आणि लोकमान्यांच्या विश्वासातले विदर्भातले जे कार्यकर्ते होते त्यापैकी एक ते होते. लोकमान्यांच्या देहावसनानंतर सुद्धा पूजनीय डॉक्टरजी काँग्रेसमध्ये सक्रिय होते. संघाच्या स्थापनेनंतर सुद्धा ते सक्रिय होते, मी मगाशी म्हणालच. आणि म्हणून 1927चा जंगल सत्याग्रह असेल किंवा त्याच्यानंतर काँग्रेसने केलेले सत्याग्रह असतील, महात्माजींनी ज्या सत्याग्रहांचं आवाहन केलं ते असतील, त्या सत्याग्रहांमध्ये पूजनीय डॉक्टरांनी स्वतः भाग घेतला. फक्त एक
शिस्त त्यांनी कायम पाळली, संघटनेची शिस्त म्हणून पाळली, की ज्या ज्या वेळेला अशा सत्याग्रहामध्ये भाग घेऊन तुरुंगात जायची वेळ आली, अटकेत जायची वेळ आली, त्या वेळेला पूजनीय डॉक्टरजींनी संघाच्या सरसंघचालक पदाचा राजीनामा दिला आणि जबाबदारी दुसऱ्याकडे सोपवली. कारण राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची स्थापना करण्याच्या मागचे त्यांचं चिंतन अत्यंत स्पष्ट होतं, त्यांच्या कल्पना अतिशय स्पष्ट होत्या. एका बाजूला देश पारतंत्र्यातून सोडवण्यासाठी काही ना काही केलं पाहिजे, संघटना उभी केली पाहिजे, हा विचार करत असतानाच हा देश पुन्हा पुन्हा पारतंत्र्यात का जातो हाही प्रश्न त्यांच्यासमोर होता. म्हणजे ते केवळ इंग्रजांचं राज्य ह्याचा विचार करत नव्हते, तर इंग्रजांच्या आधी मोगलांचं राज्य आलं, मोगलांच्या आधी आणखीन कुणाचं तरी आलं, त्याच्या आधी आणखीन कुणाचं तरी आलं. 1000 वर्षांचा पारतंत्र्याचा इतिहास, 1000 वर्षाचा गुलामगिरीचा इतिहास हा त्यांना छळत होता. हा त्यांच्यासमोरचा प्रश्न होता की एवढा चांगला देश, एवढा संपन्न देश, एवढा समर्थ देश, एकेकाळी सगळ्या जगाला अनेक प्रकारच्या वस्तू पुरवणारा देश, ज्ञानाचा भांडार असलेला देश, अनेक शूरवीरांचा देश, हा देश परत परत परतंत्र का होतो हा जो प्रश्न त्यांच्या मनात होता. आणि त्याचा त्यांनी जो अभ्यास केला, त्याचं चिंतन केलं, त्याच्यातून त्यांना मिळालेलं उत्तर होतं की या देशामधला जो मूळ समाज आहे, हिंदू समाज आहे, तो हिंदू समाज संघटित नाही. आणि हिंदू समाज संघटित नसल्यामुळे हिंदू समाजामधल्या वेगवेगळ्या व्यक्ती, वेगवेगळे समुदाय, वेगवेगळे समूह हे एकमेकांशी संघर्षात गुंतलेले राहिल्यामुळे या समाजावरती, या देशावरती ताबा करणं हे परकीयांना सोपं झालं. आणि म्हणून जर हा देश पुन्हा परतंत्र होता कामा नये असं आपल्याला वाटत असेल, नुसतंच त्याला स्वतंत्र करणं एवढं करून भागत नाही, तर एकदा स्वतंत्र केलेला समाज परत परतंत्र होणार नाही. अशी जर काही व्यवस्था उभी करायची असेल तर हा समाज संघटित केला पाहिजे, हा समाज जागृत केला पाहिजे. या समाजाच्या मनामधल्या ज्या भेदभाव आहेत, या समाजामधले जे छोटे छोटे भांडणं आहेत, वेगवेगळे समूह एकमेकांच्या विरोधात जे वागतात, ते दूर केलं पाहिजे. आणि त्या चिंतनातून, त्या कल्पनेमधून त्यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची स्थापना केली. या राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या स्थापनेमागच्या सुद्धा काही घटना खूप शिकवणाऱ्या आहेत, सांगणाऱ्या आहेत. नव्या संघटनेचं नाव काय असावं याच्यावरती खूप खल झाला, खूप चर्चा झाल्या. पूजनीय डॉक्टरांबरोबर काम करणाऱ्या अनेक सहकाऱ्यांनी अनेक सूचना केल्या. आणि त्या आलेल्या नावांमधल्या बहुतेक सगळ्या नावांमध्ये संघटनेचं नाव हे हिंदू शब्दाने सुरू होणारं असावं असा कल होता. अशा तऱ्हेच्या अधिकाधिक सूचना होत्या. पण त्या सगळ्या सूचना बाजूला सारून, त्या सगळे नावं बाजूला सारून पूजनीय डॉक्टरांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघ हे नाव निश्चित केलं. आणि इथेच त्यांच्या चिंतनाची दिशा आपल्याला समजते की ते केवळ एका धर्माचा, केवळ एका समाजाचा विचार करत नव्हते, तर संपूर्ण राष्ट्राचा विचार करत होते. आणि त्याचबरोबर ही संघटना स्थापन करत असताना त्यांनी एक महत्त्वाचा निर्णय घेतला की ही संघटना राजकारणामध्ये कुठलाही भाग घेणार नाही, कोणत्याही प्रकाराने भाग घेणार नाही. ही संघटना राजकारणापासून दूर राहील. ही संघटना समाज बांधणीचं काम करेल, ही संघटना समाजाच्या सेवेचं काम करेल, ही संघटना राष्ट्रीय चारित्र्याच्या निर्मितीचं काम करेल. पण ही संघटना राजकारणात जाणार नाही, ही संघटना निवडणूक लढवणार नाही. या संघटनेचा कुठलाही पदाधिकारी राष्ट्रीय स्वयंसेवक संघ या नावाने निवडणूक लढवणार नाही. या संघटनेच्या स्वयंसेवकांना, पदाधिकाऱ्यांना त्यांच्या पसंतीच्या राजकीय पक्षात जाण्याचं स्वातंत्र्य तेव्हापासून होतं, आजही आहे. कोणी कुठेही जाऊ शकतो. त्याने राजकारणात काय पद्धतीने भाग घ्यावा हे सुद्धा संघ सांगत नाही. पण संघाने घालून दिलेली शिस्त, संघाने घालून दिलेले संकेत, संघाने घालून दिलेले राष्ट्रीय चरित्राबद्दलचे संकेत हे घेऊन तुम्ही त्या राजकीय पक्षात जा आणि संघाचा स्वयंसेवक म्हणून तुमची जी ओळख आहे ती तुम्ही कायम ठेवा, एवढं संघाचा आग्रह असतो. आणि ती सुरुवात पूजनीय डॉक्टरांनी केली. आणि म्हणून याच भूमिकेतून ज्या ज्या वेळेला काँग्रेसने आवाहन केलेल्या, महात्माजींनी आवाहन केलेल्या सत्याग्रहात पूजनीय डॉक्टरांनी भाग घेतला, त्या वेळेला त्यांनी संघाच्या सरसंघचालक पदाचा राजीनामा देऊन दुसऱ्या कोणाकडे तरी जबाबदारी सोपवली. आणि असे एकटे पूजनीय डॉक्टरचेच नव्हते,
अनेक जण होते. त्यावेळेला विदर्भाचे प्रांत संघचालक असलेले आदरणीय अप्पाजी जोशी हे तर विदर्भ प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष होते आणि विदर्भातल्या काँग्रेसचे अतिशय मोठे नेते म्हणून माननीय अप्पाजींचं स्थान होतं. माननीय अप्पाजींना बघण्याची संधीसुद्धा मला सुदैवाने मिळाली होती. पण माननीय अप्पाजीसुद्धा जेव्हा काँग्रेसच्या सत्याग्रहात भाग घेत असत तेव्हा आपल्याकडची संघचालक पदाची जबाबदारी ते दुसऱ्याकडे देत असत. ही शिस्त संघाने त्या वेळेपासून जी पाहिली ती आजतागायत पाहिली. आणि म्हणून संघाचं वैशिष्ट्य एक आहे की संघ ही देशातली एकमेव संघटना आहे गेल्या 100 वर्षांच्या इतिहासातली की जी संघटना फुटली नाही, की ज्या संघटनेतून 2, 4, 5 वेगवेगळ्या संघटना उभा राहिल्या, असं घडलं नाही. संघ एकच आहे, राष्ट्रीय स्वयंसेवक संघ एकच आहे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघ अमुक, राष्ट्रीय स्वयंसेवक संघ तमुक असं नाही झालं. हा जो संघाच्या बांधणीचा महत्त्वाचा पैलू आहे तो आपण समजून घेतला पाहिजे. बाकी या देशामधल्या कुठल्याही राजकीय पक्षाचा आणि सामाजिक संघटनेचा इतिहास तुम्ही बघा, तो फाटाफुटीचा इतिहास आहे. म्हणजे अगदी अशाच पद्धतीची कडवी शिस्त बाळगणारे कम्युनिस्ट, पण ह्या कम्युनिस्टांच्या संघटनेमध्ये सुद्धा 1934 पासून आजपर्यंत अनेकदा फूट पडली. आपल्याला माहिती असलेले CPI आणि CPM हे दोन वेगळे, पण त्याशिवाय सुद्धा CPI CPM मध्ये सुद्धा फाटाफूट झाली. म्हणजे त्यांच्या गटांमध्ये फाटाफूट झाली. CPI मार्क्सिस्ट, CPI लेनिनिस्ट, CPI मार्क्सिस्ट लेनिनिस्ट, CPI लेनिनिस्ट मार्क्सिस्ट अशा तऱ्हेचे अनेक नवे गट हे या लोकांमधून उभे राहिले. आणि ह्या फाटाफुटीचं म्हणजे एक जो प्राणीशास्त्राचा ज्यांनी प्राथमिक अभ्यास केला त्यांना माहिती असेल की अमिबा नावाचा एक प्राणी असतो. तो अमिबा प्राणी स्वतःच फुटत जातो आणि त्याच्या फुटलेल्या प्रत्येक तुकड्यातून 2 नवीन अमिबा तयार होतात. तशी अवस्था ह्या देशातल्या बाकीच्या संघटनांची आहे की तो फुटतच जातात आणि त्या फुटण्यातून आणखीन 4 संघटना उभ्या राहतात, परंतु त्या अमिबाला काही एकत्र ताकद निर्माण होत नाही. संघाचं तसं झालं नाही. संघ अमिबा नाही हे सिद्ध झालं. आणि म्हणून संघाच्या फुटण्यातून नवीन संघ उभा राहिला किंवा संघ फुटला म्हणून दुसरा संघ उभा राहिला असं झालं नाही. आणि हे पूजनीय डॉक्टरजींच्या चिंतनाचं, पूजनीय डॉक्टरजींनी केलेल्या विचारांचं सगळ्यात मोठं महत्त्व आहे, सगळ्यात मोठं यश आहे. आज संघ विशाल आहे, जगव्यापी आहे. जगातली सर्वात मोठी समाजसेवी संघटना म्हणून संघाचा उल्लेख करावा लागतो. करोडो स्वयंसेवक संघाशी जोडलेले आहेत. संघाच्या प्रेरणेतून, संघाचा विचार घेऊन लक्षावधी सामाजिक सेवा करणाऱ्या संस्था, संघटना उभ्या आहेत, सेवा कार्य उभी आहेत, हजारो शाळा उभ्या आहेत. समाज जीवनाचं कोणतंही असं क्षेत्र नाही की त्या क्षेत्रामध्ये संघाच्या प्रेरणेतून संघाच्या स्वयंसेवकांनी केलेलं काम नाही आहे असं कोणतंही क्षेत्र नाही. कामगार क्षेत्रामध्ये मजदूर संघ आहे, शिक्षण क्षेत्रामध्ये अखिल भारतीय विद्यार्थी परिषद आहे, प्राध्यापक संघटना आहेत, शिक्षक संघटना आहेत, शिक्षण संस्था चालकांच्या संघटना आहेत, शेतकऱ्यांच्या विषयांमध्ये काम करणाऱ्या किसान संघटना आहेत, शेतकरी संघटना आहेत. कोणतंही क्षेत्र नाही की त्या ठिकाणी संघाच्या स्वयंसेवकांनी उभ्या केलेल्या संस्था, संघटना नाहीत. पण जेव्हा पूजनीय डॉक्टरजींनी संघाची स्थापना केली त्यावेळेला फक्त 13-14 तरुण मुलं त्यांच्याबरोबर होती आणि त्यातल्या कुणालाही समाज म्हणजे खुद्द पूजनीय डॉक्टरजींना जरी ओळखत असला तरी मर्यादित भागात ओळखत होता. आणि त्यांनी जमा केलेल्या 13-14 मुलांना तर हुंदडणारी तरुण मुलं या पलीकडे ओळख नव्हती. तिथून सुरू झालेला हा संघ आज इथपर्यंत येऊन पोचला आणि संघाची शताब्दी, संघाचं 100 वर्ष पूर्ण होणं याला अजून 3 वर्ष आहेत. अवघ्या 90-95 वर्षामध्ये संघाचं हे यश आहे, संघाचं हे कर्तृत्व आहे. त्याच्यावरून पूजनीय डॉक्टरांचं चिंतन हे किती योग्य होतं, किती खरं होतं आणि किती विशाल होतं, किती व्यापक होतं हे आपल्या लक्षात येतं. अशा पूजनीय डॉक्टरजींचा हा 82वा स्मृतिदिन त्यांच्या निधनापूर्वी काही दिवसच अगोदर नागपूरला
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा प्रशिक्षण वर्ग जो आहे तो चालू होता, संघ शिक्षा वर्ग. आणि संघाच्या तेव्हापासून सुरू झालेल्या पद्धतीप्रमाणे तीच पद्धत आजही कायम आहे की संघाचा जो तिसरा तृतीय वर्ग ज्याला म्हटला जातो तो देशभरामध्ये फक्त नागपूरला होता. आणि तसा त्यावेळेला नागपूरला चालू होता. त्या वर्गाचा समारोप करताना पूजनीय डॉक्टरजींनीच स्वयंसेवकांना मार्गदर्शन केलं होतं आणि स्वयंसेवकांसमोर केलेलं त्यांचं ते शेवटचं भाषण होतं. त्यानंतर त्यांना पुन्हा भाषण करता आलं नाही. जे काही थोडंफार व्यक्तिगत 2-4 वाक्य बोलू शकत होते तेवढेच ते बोलू शकत होते. पण त्या मार्गदर्शनामध्ये सुरुवात करताना पूजनीय डॉक्टरजी असं म्हणाले होते की आज माझ्यासमोर जो बसलेला समुदाय आहे, बसलेला समूह आहे, स्वयंसेवकांचा समूह आहे, तो माझ्या दृष्टीने उद्याच्या भारताचं चित्र आहे, उद्याच्या संपूर्ण भारताचं चित्र आहे. आणि पूजनीय डॉक्टरजी असं म्हणाल्याचं कारण एवढं होतं की त्या वर्षीच्या संघ शिक्षा वर्गामध्ये देशाच्या सगळ्या भागातून लोक आलेले होते, सर्व भाषिक होते, सर्व समाजांचे होते. आणि म्हणून ते हे विश्वासाने समाधानाने म्हणत होते की उद्याच्या भारताचं एक छोटं रूप माझ्यासमोर बसलेलं मी बघतोय आणि हा उद्याचा भारत समर्थ होईल हा मला विश्वास आहे. हे जे उद्गार पूजनीय डॉक्टरजींनी काढले, आज त्याचं प्रत्यंतर आपल्याला येते की त्याच संघाच्या मुशीतून तयार झालेले स्वयंसेवक देशाचे राष्ट्रपती आहेत, पंतप्रधान आहेत, उपराष्ट्रपती आहेत, अनेक राज्यांचे मुख्यमंत्री आहेत. आणि या स्वयंसेवकांनी गेल्या 8 वर्षामध्ये जो भारत उभा केला आहे, जी भारताची प्रतिमा जगामध्ये उभी केली आहे, ती निश्चितपणे सामर्थ्यशाली भारत बनण्याच्या दिशेने जाणारी प्रतिमा आहे. आणि म्हणून आज जगातल्या संघर्षामध्ये, राजकारणामध्ये भारताची भूमिका काय ह्याची चर्चा इतर देशांना करावी लागते. मग ते गव्हाची निर्यात करण्याची असो, साखरेची निर्यात करणारी असो, नाहीतर श्रीलंकेसारख्या राष्ट्राला मदत करण्याची असो, भारताच्या भूमिकेची दखल घ्यावी लागते. भारताच्या भूमिकेकडे लक्ष द्यावं लागतं, भारताच्या भूमिकेबद्दल बोलावं लागतं आणि भारताला विनंतीसुद्धा करावी लागते की तुम्ही बाकीच्या देशांमधल्या भुकेल्या जनतेचा विचार करून गव्हाच्या निर्यातीवरची बंदी उठवा. ही विनंती भारताला करावी लागते जगाला. इथपर्यंत आपण आलो आणि इथपर्यंत आपण येत असताना या देशाचं नेतृत्व संघाच्या स्वयंसेवकांकडे आहे. पूजनीय डॉक्टरजींच्या कामाचं महत्त्व आहे ते हे आहे की एक सामर्थ्य संपन्न भारत बघणं हे त्यांचं स्वप्न होतं. ते स्वप्न घेऊन त्यांनी केवळ स्वतःच्या मनात ठेवलं नाही, तर ते स्वप्न त्यांनी त्यांच्या हयातीमध्ये शेकडो तरुणांच्या मनामध्ये संक्रमित केलं. आणि त्यांच्या मृत्यूनंतरच्या सुद्धा गेल्या 82 वर्षांमध्ये, 80 वर्षांमध्ये करोडो तरुणांच्या मनामध्ये हे स्वप्न संक्रमित होत गेलं. आणि त्याचा परिणाम, त्याचा प्रभाव आज आपण बघतो. पूजनीय डॉक्टरजींचं व्यक्तिमत्व किती विशाल होतं, भव्य होतं, हे त्याच्यावरून आपण समजू शकतो. आज या स्मृती दिनाच्या निमित्ताने परमपूजनीय डॉक्टरजींना मनपूर्वक श्रद्धांजली.